तर मंडळी, ही दृश्य आहेत परभणी लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय जाधव यांच्या उमेदवारी अर्ज भरतानाचे. प्रचंड गर्दी. महाविकास आघाडीचा एकजुटीचा विजय, तीच निष्ठा आणि तोच ऐक्याचा झेंडा हाती घेऊन परभणी लोकसभेचा अर्ज भरण्यासाठी संजय जाधव यांना समर्थन दाखवण्यासाठी ही अलोट गर्दी उपस्थित होते. आणि संजय जाधव यांनी मी भारावून गेलो आहे असं त्यांच्या फेसबुक वॉलवरती पोस्ट केलेलं आहे. महाविकास आघाडी, शिवसेना व मित्र पक्षांचे प्रमुख तसेच प्रमुख नेते, पदाधिकारी आणि शिवसैनिकांच्या साक्षीने तसेच विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये परभणी लोकसभेचा उमेदवार म्हणून अर्ज संजय जाधव यांनी दाखल केला आहे. त्यांनी यावेळेस अथांग जनसमुदायाची आणि समर्थनाची ही धनदौलत माझी विरासत आहे असं लिहिलं आहे. सलग तिसऱ्यांदा अर्ज दाखल केल्यानंतर उपस्थित जनतेशी त्यांनी संवाद साधला. ते म्हणाले, एवढ्या मोठ्या संख्येने असणारी तुमची उपस्थिती क्रांतीची मशाल घेऊन इथे अवतरली आहे. आजवर तुमचं प्रतिनिधित्व करताना कुठेही कसूर ठेवलेली नाही आहे. वाघाचे छावे इथल्या रस्त्यांवरती चालते झाले आहेत आणि त्याच क्षणी विरोधकांना धडकी भरली आहे. 2 उपमुख्यमंत्र्यांना उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी इथं यावं लागलं. हीच शिवसेनेच्या या बालेकिल्ल्याची ताकद आहे असं संजय जाधव म्हणाले. महाविकास आघाडीचे नेते सर्व शक्तीनिशी बाहेर पडले आहेत. आपला विजय निश्चित झालेला आहे असं यावेळेस संजय जाधव यांनी सांगितलं आहे. एकीकडे म्हणायचं की खासदारांनी परभणीचा विकास केला नाही आणि दुसरीकडे इथल्या कार्यकर्त्यांसाठी आलेली 450 कोटी रुपयांची कामं रद्द करायची आणि विकासाच्या बाता मारायच्या. 2 मेडिकल कॉलेज या ठिकाणी आपण मंजूर करून आणले. कुटुंब प्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना विकासाची शक्ती आपल्या पाठीशी उभी केली, ती या सर्वांना सहन झाली नाही असं संजय जाधव यांनी लिहिलं आहे. हा शिवसेनेचा बालेकिल्ला अभेद्य होता, आहे आणि राहील हे पुन्हा पुन्हा मी सांगतो असं संजय जाधव म्हणाले. इथली माती इमानदारीला बळ देते. गद्दारीचा आणि गद्दारांचा इतिहास गाडू परभणी लोकसभेतील जनता तुम्हाला भीक घालणार नाही. ते म्हणतात की तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे, एरा गबाळाचे काम नोव्हे. हे जगद्गुरु तुकोबारायांचं वचन घेऊन चालणारी ही भूमी आहे. जनतेला भूलथापा देणाऱ्यांचा परिपात्य संतांची ही भूमी आहे आणि या ठिकाणी महाविकास आघाडीचा भूतपूर्व असा विजय होणार आहे असं प्रतिपादन यावेळेस संजय जाधव यांनी बोलताना केलं. यावेळेस आमदार राजेश टोपे, सुरेश वरपुडकर, राहुल पाटील, राजेश राठोड, तुकाराम रेंगे, विजय गव्हाणे, सीताराम घनदाट, विजयराव भांबळे, सुरेश कुमार जेथलिया, सुरेश देशमुख, मीराताई रेंगे, संतोषराव सांबरे, लक्ष्मण वडले, ज्योतिताई ठाकरे, हिकमतदादा उढान, सुरेशराव नागरे, सिद्धार्थ हत्तीअंबिरे, विखारलाला, मारोतराव बनसोडे, भगवानराव वाघमारे, सखुबाई लटपटे तसेच महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी हजारोंच्या संख्येने उपस्थित होते असं संजय जाधव यांनी लिहिलेलं आहे. तर मंडळी, ही दृश्य आहेत परभणी लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय जाधव यांच्या उमेदवारी अर्ज भरतानाचे. प्रचंड गर्दी. महाविकास आघाडीचा एकजुटीचा विजय, तीच निष्ठा आणि तोच ऐक्याचा झेंडा हाती घेऊन परभणी लोकसभेचा अर्ज भरण्यासाठी संजय जाधव यांना समर्थन दाखवण्यासाठी ही अलोट गर्दी उपस्थित होते. आणि संजय जाधव यांनी मी भारावून गेलो आहे असं त्यांच्या फेसबुक वॉलवरती पोस्ट केलेलं आहे. महाविकास आघाडी, शिवसेना व मित्र पक्षांचे प्रमुख तसेच प्रमुख नेते, पदाधिकारी आणि शिवसैनिकांच्या साक्षीने तसेच विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये परभणी लोकसभेचा उमेदवार म्हणून अर्ज संजय जाधव यांनी दाखल केला आहे.
त्यांनी यावेळेस अथांग जनसमुदायाची आणि समर्थनाची ही धनदौलत माझी विरासत आहे असं लिहिलंय. सलग तिसऱ्यांदा अर्ज दाखल केल्यानंतर उपस्थित जनतेशी त्यांनी संवाद साधला. ते म्हणाले, एवढ्या मोठ्या संख्येने असणारी तुमची उपस्थिती क्रांतीची मशाल घेऊन इथे अवतरली आहे. आजवर तुमचं प्रतिनिधित्व करताना कुठेही कसूर ठेवलेली नाही आहे. वाघाचे छावे इथल्या रस्त्यांवरती चालते झाले आहेत आणि त्याच क्षणी विरोधकांना धडकी भरली आहे. 2 उपमुख्यमंत्र्यांना उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी इथं यावं लागलं. हीच शिवसेनेच्या या बालेकिल्ल्याची ताकद आहे असं संजय जाधव म्हणाले. महाविकास आघाडीचे नेते सर्व शक्तीनिशी बाहेर पडल्यात. आपला विजय निश्चित झालेला आहे असं यावेळेस संजय जाधव यांनी सांगितलं. एकीकडे म्हणायचं की खासदारांनी परभणीचा विकास केला नाही आणि दुसरीकडे इथल्या कार्यकर्त्यांसाठी आलेली 450 कोटी रुपयांची कामं रद्द करायची आणि विकासाच्या बाता मारायच्या. 2 मेडिकल कॉलेज या ठिकाणी आपण मंजूर करून आणले. कुटुंब प्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना विकासाची शक्ती आपल्या पाठीशी उभी केली, ती या सर्वांना सहन झाली नाही असं संजय जाधव यांनी लिहिलंय. हा शिवसेनेचा बालेकिल्ला अबाध्य होता, आहे आणि राहील हे पुन्हा पुन्हा मी सांगतो असं संजय जाधव म्हणाले. इथली माती इमानदारीला बळ देते. गद्दारीचा आणि गद्दारांचा इतिहास गाडू परभणी लोकसभेतील जनता तुम्हाला भीक घालणार नाही. ते म्हणतात की तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे, एरा गबाळाचे काम नोव्हे. हे जगद्गुरू तुकोबारायांचं वचन घेऊन चालणारी ही भूमी आहे. जनतेला भूलथापा देणाऱ्यांचा परिपात्य संतांची ही भूमी आहे आणि या ठिकाणी महाविकास आघाडीचा भूतपूर्व असा विजय होणार आहे असं प्रतिपादन यावेळेस संजय जाधव यांनी बोलताना केलं. यावेळेस आमदार राजेश टोपे, सुरेश वरपुडकर, राहुल पाटील, राजेश राठोड, तुकाराम रेंगे, विजय गव्हाणे, सीताराम घनदाट, विजयराव भांबळे, सुरेश कुमार जेथलिया, सुरेश देशमुख, मीराताई रेंगे, संतोषराव सांबरे, लक्ष्मण वडले, ज्योतिताई ठाकरे, हिकमतदादा उढान, सुरेशराव नागरे, सिद्धार्थ हत्तीअंबिरे, विखारलाला, मारोतराव बनसोडे, भगवानराव वाघमारे, सखुबाई लटपटे तसेच महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी हजारोंच्या संख्येने उपस्थित होते असं संजय जाधव यांनी लिहिलेलं आहे.